आता पाहूया टॉप 9 विविध शहरातल्या बातम्या। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। किनारपट्टी भागात उंच लाटा येण्याचा हवामान खात्याचा इशारा। खबरदारी म्हणून रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर 3 नंबरचा लाल बावटा फडकवण्यात आला। अरबी समुद्रातील हवामान खराब झाल्याने मुरुड इथल्या जंजिरा किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी। खराब हवामानामुळे मुरुड परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस। पर्यटकांसाठी किल्ला बंद केल्याने अनेकांचा हिरमोड झालाय। मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला आज येलो अलर्ट। मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता। किनारपट्टी भागामध्ये वेगवान वारे वाहण्याची देखील शक्यता। नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांकडून फलटणमधील पीडित महिला डॉक्टरला श्रद्धांजली। कॅन्डल मार्च काढत डॉक्टरांनी वाहिली श्रद्धांजली। नाशिकमध्ये 1 नोव्हेंबरपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रंगणार रणजी सामन्याचा थरार। महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या 2 संघांमध्ये रंगणार सामना। क्रिकेट रसिकांना रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांचा खेळ पाहण्याची संधी मिळणार। नाशिकमध्ये पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर हटवण्याचे आदेश। पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांचे बॅनर काढण्याचे आदेश। पोलिसांची नाशिक शहरामध्ये गुंडांविरोधात कारवाई। पोलिसांना पाठिंबा दर्शवणारे लावण्यात आले होते बॅनर। नाशिकमध्ये माजी नगरसेवक प्रकाश लोंढे टोळीवर अखेर मकोका दाखल। प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढे यांच्यासह 17 जणांवर मकोकाची कारवाई। लोंढे पिता पुत्रांसह टोळीमधील सदस्यांनी संघटितपणे विविध गुन्हे केल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या। शहरातील कबनूर मार्गावरील पेट्रोल पंपाच्या समोर घटना घडल्याची माहिती। अभिनंदन कोल्हापुरे असं मृत तरुणाचं नाव। शिवाजीनगर पोलिसांचा तपास सुरू। नागपूरमध्ये इंस्टाग्रामवर रील स्टार असलेल्या महिलेची पतीकडून हत्या। नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली घटना।